आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। नाशिक जिल्ह्यातील येवला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्रातील नगर परिषदेचे निकाल उद्या 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून त्याच पार्श्वभूमीवर येवला नगर परिषदेच्या मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे। येवला नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी पार पडणार असून ही प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। नगर परिषदेच्या 13 प्रभागांनुसार मतमोजणी करण्यात येणार असून यासाठी 13 टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे। मतमोजणीच्या कामकाजासाठी एकूण 70 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार आहेर यांनी दिली आहे। दरम्यान मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तासह सर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उद्या येवला नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। नमस्कार, मी मुख्य अधिकारी येवला नगर परिषद। राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित गाईडलाईन्सनुसार उद्या 21 डिसेंबर रोजी येवला सार्वत्रिक निवडणूक 2026 चे नगराध्यक्ष तसेच 26 जागांसाठीचे नगरसेवकांच्या जागांसाठीचा निकाल लागणार आहे। त्यासाठीची मतमोजणीची प्रक्रिया ठीक 10 वाजता येवला नगर परिषद कार्यालय येथे संपन्न होईल। या मतमोजणी प्रक्रियेकरता पुरेसा पोलिसांचा फौजपाटा, ज्यामध्ये शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ पुरवठा आणि SRPFचे जवान यांची तैनाती करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त बॅरिकेडिंग तसेच CCTVची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। ठीक 9:30 वाजता उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल। त्यानंतर ठीक 10 वाजता एकूण 14 टेबलवर अंदाजे 70 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया सर्व 13 वॉर्डांचे एकाच वेळेस प्रक्रिया चालू होईल। अशा रीतीने एकूण 4 राऊंडमध्ये ही प्रक्रिया संपेल। अशा रीतीने अंदाजे 2 ते 3 तासात ही प्रक्रिया संपणं अपेक्षित आहे।